एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलत ना, की मग अंडा करीमध्ये किंवा अंडा मसाल्यामध्ये मसाला आणि पाणी जे आहे ते वेगळं-वेगळं होणार नाही. एकदम छान एकजीव होऊन हा रस्सा तयार होईल. कसं बनवायचं ते सांगते. आधी मी इथे 5 अंडी घेतलेली आहेत. ती उकळत ठेवायची. तोपर्यंत मसाला तयार करून घेऊयात. तर इथे मी कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलाय आणि खोबरं घेतलेलं आहे. तर कांदे साधारण मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. 5 आपली अंडी आहेत त्याच्यासाठी. नंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडासा खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. ह्याच्यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला. एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची. हे बघा, इथे कशी मी पेस्ट केली आहे, अगदी अशा पद्धतीने. आता इथे पेस्ट तयार झाल्यानंतर अंडी उकळून ती थंड झालेली आहेत. ती अंड्याची आपण सालं काढून घेऊयात. याच्यामध्ये एक गोष्ट अशी घालायची आहे ना, ज्याच्याने काय होतं आपण अंडा करी किंवा अंडा मसाला बनवतो ना, त्यावेळेला थोडंसं वेळ गेला की मग पाणी वेगळं दिसायला लागतं आणि मसाला वेगळा दिसायला लागतो. हा प्रॉब्लेम फार होतो. मग तेव्हा काय घालायचं ते तुम्हाला सांगते. आता अंडी सोलून घेतलेली आहे. दोन्हीकडनं चिरा पाडून घ्यायच्या, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो अंड्याच्या आतपर्यंत जातो. म्हणून काय करायचं, अशा चिरा उकडलेल्या अंड्याला पाडून घ्यायच्यात. नंतर तेल घ्यायचं. तेल साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं घालायचं. जिरं घातल्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना मिक्सरमधून, तो घालायचा. फक्त तेल गरम असताना त्यामुळे थोडं हळू घाला आणि गॅस बारीक करा. नाहीतर ते फार उडतं अंगावरती आणि चटके बसतात. त्यामुळे मसाला घालताना शक्यतो गॅस बारीक करा म्हणजे चटके बसणार नाहीत. हा पूर्ण सगळा मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. हे मी आधी भाजून घेतलेलं नाहीये. तुम्हाला जर का खोबरं, नंतर कांदा वगैरे जे आहे ते आधी भाजून घ्यायचं असेल, तर तुम्ही भाजून घेऊ शकता. पण तेलामध्येच हे छान परतून घेता येतं. मी जे तुम्हाला सांगितलं, की इथे मी एक सिक्रेट इन्ग्रीडियंट घालणार आहे. ते म्हणजे आहे डाळीचं पीठ. हे डाळीचं पीठ फक्त 1 चमचाभर मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय. डाळीच्या पिठाने काय होतं ना, एकजीवपणा येतो आणि बिलकुलही हे मसाले वेगळे होत नाहीत. त्यामुळे 1 चमचाभरच फक्त, फार जास्त डाळीचं पीठ घालायचं नाहीये. अगदी 1 छोटा चमचा डाळीचं पीठ घालून घ्यायचं, ज्याच्याने हे छान मिक्स होतात मसाले. आता आपल्याला जे मसाले घालायचे आहेत, त्याच्यामध्ये काय-काय घेतेय मी. इथे अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे. 1 मोठा चमचा मी मसाला घेतलाय गरम मसाला. नंतर 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. हेच घालणार आहे. इथे मी धने जिरे पूड घेतलेली नाहीये. तुम्ही जर धनेपुडे जिरे पूड घालत असाल, तर तुम्ही ते घाला. मी गरम मसाला जो तयार केलाय त्याच्यामध्येच धने जिरे पूड आहे. आता इथे मसाले घातल्यानंतर लगेचच थोडंसं वरती पाणी घालायचं आणि छान मिक्स करून एक 5 मिनिटं हे छान परतून घ्यायचं. म्हणजे ह्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं. गरम मसाला जर तुम्हाला घरगुती गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल, तर मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की बघा. त्या गरम मसाल्यात धने, जिरे सगळं आहे. त्यामुळे मी वेगळं घातलेलं नाहीये. तुम्ही जर गरम मसाला घालणार असाल तर ते स्किप करू शकता. आता हे व्यवस्थित छान असं हलवलं ना, की मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आपल्याला. तर तुम्हाला रस्सा किती हवा त्याच्यावरती डिपेंड आहे पाणी किती हवंय. म्हणजे तुम्हाला पातळ हवा असेल तर तुम्ही पातळ करा किंवा तुम्हाला अगदी घट्ट मसाला हवा असेल अंडा मसाल्याची भाजी तर तुम्ही घट्टही ठेवू शकता. तर हे पाणी छान व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटं हलवून आणि मग हलवल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अंडी घालून घ्यायची आहेत. पण ह्याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. व्यवस्थित असं हे छान हलवून घ्यायचं. आता हे छान व्यवस्थित हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून घेतल्यानंतर मग पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं हे मीठ आणि मग ह्याच्यामध्ये आपण जी साइडनी कट करून ठेवलेली जी अंडी आहेत ना, ती घालून घ्यायची. मी इथे 5 अंड्यांचं बनवलेलं आहे अंडा मसाला किंवा अंडा करी सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. ही एक वेगळीच भाजी बनवलेली आहे मी. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. आता याच्यामध्ये अंडी घालून मग काय करायचं, याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता हे साधारण 5 ते 7 मिनिटं उकळून द्यायचं. हे बघा छान उकळल्यानंतर छान अशी ही भाजी तयार होते. ह्याच्यावर शेवटी अगदी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर शेवटी घातली की खूप छान असा वास येतो, सुगंध येतो. इथे आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे गार्निशिंगसाठी वरून थोडीशी अजून कोथिंबीर घालून घेतलेली आहे. खूप छान अंडा करी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. अशी अंडा मसाल्याची भाजी जर का तुम्ही घरी बनवलीत ना, तर घरात लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे खुश होतील. एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अतिशय सोपी आहे आणि सहज तयार होते.